नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्टे हेल्दी अँड हॅपी विथ सात्विक लाईफ. आजचा भाग आहे तिसरा. आज आपण बघणार आहोत की हार्ट अटॅकपासून आपण कसे सुरक्षित राहायचे. हार्ट अटॅक येऊ नये म्हणून आपल्याला कसे सुरक्षित ठेवायचे आणि आपण काय खाल्ले पाहिजे, काय नाही खाल्ले पाहिजे आणि आपलं संपूर्ण जी तब्येत आहे, आपलं आरोग्य आहे ते आपण कसे निरोगी आणि उत्तम ठेवायचे याचा आपण आज भाग तिसरा बघत आहोत. पहिल्या भागामध्ये आपण बघितलं की साखर ही आपण खायला हवी की नाही, किती खायला पाहिजे हे सर्व तुम्हाला पहिल्या भागात सांगितलेले आहे. आणि दुसऱ्या भागात सांगितले की गहू म्हणजे आता मी गव्हाची पोळी नाही म्हणत, कारण गव्हाचे आता भरपूर पदार्थ बनले जातात, त्यामुळे गहू म्हणते मी फक्त. तर गहू हा आपण खायचा का नाही, किती खायचा हे मी तुम्हाला दुसऱ्या भागात सांगितलेलं आहे. आणि आपण आजच्या भागात बघणार आहोत ते खूप महत्त्वाचं आहे, कारण की आजच्या लाईफस्टाईलप्रमाणे आज सगळे फार बदलून गेलेलं आहे. पूर्वी जसं होतं तसं आता काहीच राहिलेलं नाही. कारण की दररोज आपल्याला पूर्वी कसं होतं की महिन्यातनं एखाद दिवशी सण असायचा, त्यावेळेलाच छान मस्तपैकी असं काहीतरी कांदा भजी किंवा पापड वगैरे तळले जायचे. तळणचे सगळे पदार्थ व्हायचे, जे काय असेल उडीद वडा वगैरे, आणि छान मस्तपैकी चमचमीत भाजी वगैरे असायची, काहीतरी गोडधोड असायचं. तर तुम्ही म्हणाल त्याचा आणि याचा काय संबंध? तर हो, याचा संबंध आहे. कारण की तेल आपण हे दररोज आपल्या जेवणामध्ये, नाश्त्यामध्ये जे काय असेल, तर संपूर्ण दिवसभरात आपल्या शरीरामध्ये किती तेल गेलं पाहिजे, किती खाल्लं पाहिजे आणि आपण किती खातो आणि कोणतं तेल खाणं आरोग्यास चांगलं आहे, हे सर्व आपण या आजच्या भागामध्ये बघणार आहोत. तर बघा, हार्ट अटॅक हृदयविकारचा झटका हा का येतो आणि कशामुळे येतो आणि हे आपण कसे टाळू शकतो हे आपण बघणार आहोत. तर याला खूप ठिकाणी काय म्हटले जातं माहिती आहे का, की अचानक हार्ट अटॅक आला आणि ते ऑन द स्पॉट गेले. परंतु हे आपणास माहीत आहे का की कोणीही ऑन द स्पॉट जात नाही. हां, एखाद्या वेळेस असं असू शकतं की टेन्शनमुळे हार्ट अटॅक आला किंवा अचानक हार्ट फेल झालं तर होऊ शकतं. परंतु जेव्हा हे कारण आहे की फॅट्स, कोलेस्ट्रॉल आणि हार्ट अटॅक, हे जे कारणं आहेत ना, हे आपण अत्यंत महत्त्वाचे काय आहे ते आपण बघणार आहोत. तर हृदयविकाराचे असे भरपूर असे व्यक्ती आहेत की त्यांना 3 अटॅक आलेले आहेत, तरीसुद्धा ते जिवंत आहेत. आणि काहींना पहिला अटॅकच येतो, पहिल्याच हृदयविकाराचा झटका येतो आणि ते तिथेच त्यांची डेथ होते, तिथेच ते मृत्यू पावतात. आणि काही जण असे आहेत की त्यांना 2 किंवा 3 हृदयविकाराचे झटका येऊन गेल्यावर पण ते जिवंत आहेत. तर तुम्हाला जरी एखादा माइल्ड अटॅक आलेला असेल किंवा तुम्हाला आतापर्यंत हृदयविकाराचा झटका आलाच नसेल तर खूप चांगले आहे. आणि आता यापुढे पण हृदयविकाराचा झटका येऊ नये, आपल्या शरीरामध्ये फॅट्स जमा होऊ नये, कोलेस्ट्रॉलमध्ये त्याचं रूपांतर होऊ नये, त्यासाठी आपण कशी काळजी घ्यायची आहे ते मी तुम्हाला आजच्या भागात सांगणार आहे. आणि आजचा भाग आहे तिसरा. तर आपण जर दररोज एकदम खूप असं तेलकट जर खात असू, मी असं खूप ठिकाणी असं पाहिलेलं आहे की अशामध्ये खूप अशा एकदम चमचमीत भाज्या असतात. चमचमीत आता जर एक प्लेट जरी भाजी घेतली ना, मग ती कसलीही असो, ग्रेव्हीची असो किंवा कोणती भाजी असो, मी भाजी म्हणते फक्त. तर आपल्याला कसं पोळी भाजी जर फक्त जेवत असलो आपण, तर 2 पोळी आणि भाजी असं आपण खातो. तर त्या भाजीमध्ये मी असं खूप ठिकाणी असं पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये भरपूर असं तेल असतं. जवळजवळ असं वरती असं तरंग आलेली असते त्या भाजीला, असं दिसतं, अशी लेयर इतकी मोठं की खूप सारं तेल आहे भाजीमध्ये असं. तर तुम्ही पण असं खातात का? जर तुम्ही असं खात असाल तर ते तुम्हाला ते आहे अतिशय घातक, अतिशय डेंजरस. कारण आपलं शरीर हे तेल पचवत नाही. तर
काय होतं आपल्या शरीरामध्ये जेव्हा आपण एक्सेस तेल खातो, अशी वरती तरंग येते आपल्या शरीरामध्ये. असं आपण काही पाणी पितो, काही पितो, तर असं वर ते सगळं साठतं तेल, तरंग वगैरे, आणि फूड जे असतं ते खाली जातं. पाणी आपण पितो तेव्हा ते फूड खाली जातं, पचतं आणि पुढे ते पास होतं. परंतु तेल जे आहे ना, तर ते तसंच राहतं वर. तेल हे आपलं शरीर पचवत नाही, त्यामुळे ते वरती तरंग असते आपल्या याच्यामध्ये, शरीरामध्ये, आणि त्याच्यामुळे भयंकर ॲसिडिटी होते, अपचन होतं, पित्त होतात. आणि होतं काय, अति तेल खाल्ल्यामुळे गुडघे दुखतात, वाताचा त्रास होतो, आणि फ्युचरमध्ये ते पचलंच नाही तर त्याचं काय होणार मग नंतर, अति फॅट्स, आणि फॅट्सचं रूपांतर नंतर कोलेस्ट्रॉलमध्ये, आणि मग नंतर डायरेक्ट हार्ट अटॅक. तर पहिल्या भागात मी तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने पहिला भाग बघा, दुसरा भाग पण बघा, आणि आजचा तिसरा भाग आहे. तर बघा, तेल मी तुम्हाला म्हणतच नाही असं की तुम्ही तेल खाणं बंद करा. तुम्ही तेल खायला पाहिजे असं नाही, परंतु ते किती खाल्लं पाहिजे. आणि आता तुम्ही म्हणाल की आम्ही कसं समजायचं, आम्ही कसं ओळखायचं की आमचं वजन आमच्या उंचीनुसार बरोबर आहे. तर किती उंचीला किती वजन पाहिजे हे पण मी तुम्हाला मेडिकल डायग्राम दाखवत आहे स्क्रीनवर. त्यानुसार तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन असलं पाहिजे. जर त्याच्यापेक्षा जास्त जर असेल तुमचं वजन, तर समजायचं की आपल्या शरीरामध्ये आता हळूहळू फॅट्स जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगते मी तुम्हाला इन शॉर्ट, की जसं 5 फूट जर हाईट असेल तर तुमचं वजन पाहिजे फक्त 50 ते 52 किलो. जेव्हा तुमचं वजन हे वाढत जातं तेव्हा तुमचं जे वजन आहे ते फॅट्समध्ये रूपांतरित होतं. नंतर ते फॅट्स जेव्हा वाढायला लागतात, मग तेव्हा हळूहळू BP तुम्हाला डिटेक्ट होतो. ब्लड प्रेशर, ब्लड म्हणजे काय, रक्त, प्रेशर म्हणजे काय, दाब, रक्तदाब. रक्तावर कशाचा दाब येतो, तर फॅट्स जेव्हा आपल्या शरीरात जास्त होतं तेव्हा रक्तदाब म्हणजे सर्वात आधी BP हा डिटेक्ट होतो. आणि खूप जण आयुष्यभर म्हणजे वर्षानुवर्ष BPचे गोळ्या घेत असतात. परंतु तुम्हाला माहीत आहे का, कोणतंही ॲलोपॅथी मेडिसिन जे आहे ते कंटिन्यू घेण्याने काय होतं ते, यावर आपण सेपरेट व्हिडिओ आणूयात. पण मी तुम्हाला इन शॉर्ट सांगते की सतत महिने आणि वर्षानुवर्ष ॲलोपॅथी मेडिसिन खाल्ल्याने आपल्या शरीरातले जे ऑर्गन्स आहेत, म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही आहे बघा, लिव्हर आहे, हृदय आहे, स्टमक आहे, फुफ्फुसं आहेत, किडन्या आहेत, असे अनेक आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत, म्हणजे अवयव आहेत. तर ते हळूहळू त्याचं डॅमेज व्हायला लागतं आणि ते हळूहळू नंतर ते निकामी व्हायला लागतात. म्हणून तुम्ही शक्यतोवर ॲलोपॅथी मेडिसिन जर तुम्ही टाळलं तर फार उत्तम राहील तुमच्या आरोग्यासाठी. तर आपण काय बघत होतो, वजन. जर वजन तुमचं हे वाढायला लागलं, समजा तुम्हाला मी आत्ता सांगितलं की तुमचं उंची जर 5 फूट असेल तर तुमचं वजन फक्त 50 ते 52 किलो असायला हवं. हे वजन जेव्हा तुमचं वाढायला लागतं तेव्हा तुम्ही पटकन रिव्हर्स येणं अत्यंत गरजेचे आहे. जर तुम्ही ते रिव्हर्स नाही आलं आणि तुमचं जर खूप वजन जास्त आहे, 5 किलो, 10 किलो, 15 किलो, 20 किलो, जर तुमचं असं वजन जास्त आहे, तर काळ्या दगडावरची रेघ 100% भविष्यामध्ये हृदयविकाराचा झटका हा येणारच. हृदयविकाराचा झटका हा काय येतो, तर संपूर्ण शरीरातील जे म्हणजे ज्या रक्तामध्ये ऑक्सिजन नाही असे अशुद्ध, मी तुम्हाला इन शॉर्ट सांगते, अशुद्ध रक्त म्हणूया आपण त्याला, म्हणजे ज्याच्यात ऑक्सिजन नाही असे रक्त, संपूर्ण शरीरातील ते रक्त आहे की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन नाही असे ते हृदयाकडे जाते आणि हृदय ते रक्त ऑक्सिजनेट करते, म्हणजेच काय, शुद्ध करतं ते रक्त आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन भरतं आणि मग नंतर संपूर्ण शरीराला ते शुद्ध रक्त, ऑक्सिजनेटेड रक्त हे संपूर्ण शरीराला हृदय प्रोव्हाइड करतं. परंतु असं जे रक्त आहे, हे रक्त जेव्हा म्हणजे ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांमध्ये जेव्हा तुमच्या शरीरातले फॅट्स वाढतात, कोलेस्ट्रॉल वाढतं, फॅट्स वाढले की ते त्याचं रूपांतर कोलेस्ट्रॉलमध्ये होतं आणि हे जे कोलेस्ट्रॉल आहे, हे कोलेस्ट्रॉल जेव्हा तुमच्या रक्तांच्या वाहिन्यांमध्ये उतरतं, आर्टरीजमध्ये उतरतं, तेव्हा हृदयाला ज्या रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या वाहिनी आहेत, आर्टरीज आहेत, त्यांना भयंकर अडथळा येतो आणि अशा वेळेला काय होतं, हार्ट अटॅक येतो. आणि माइल्ड अटॅक म्हणजे काय, तर तुमच्या जी रक्त पुरवठा करणाऱ्या ज्या वाहिनी आहेत त्याच्यामध्ये तुमच्या
कोलेस्ट्रॉलने, तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलने जस्ट एंट्री केलेली आहे. मग तेव्हा तुम्हाला माइल्ड अटॅक येतो, म्हणजे छोटासा, म्हणजे सौम्य अटॅक येतो. हृदयविकाराचा झटका हा सौम्य येतो. म्हणून तुम्ही लवकर रिव्हर्स या. कोणताच तुम्हाला विश्वातला असा डॉक्टर तुम्हाला कोणताच असा सांगणार नाही की तुम्ही हृदयविकाराच्या झटक्यापासून कसे वाचायचे, तुम्ही काय खाल्ले पाहिजे आणि कसं रिव्हर्स आलं पाहिजे. तो फक्त तुम्हाला एवढंच सांगणार चेक केल्यानंतर रिपोर्टमध्ये की आता तुम्हाला सौम्य अटॅक आलेला आहे आणि तुम्हाला फ्युचरमध्ये असे सिव्हिअर अटॅक येऊ शकतो. तर नंतर काय, मग बायपास, एन्जिओप्लास्ट, बस. ते पण एवढं सगळं मोठे मोठे ऑपरेशन करूनसुद्धा डॉक्टर एक फॉर्म लिहून घेतो तुमच्याकडनं की आम्ही ऑपरेशन करत आहोत, परंतु आफ्टर ऑपरेशन, म्हणजे ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही तुमच्या पेशंटला वाचवूच असे नाही, बाकी सगळं देवाच्या हातात आणि याला आम्ही जबाबदार नाही, असे डॉक्टर स्वतः फॉर्म देतो तुम्हाला आणि त्याच्यावर तुम्हाला सही करावी लागते आणि मग नंतर डॉक्टर त्या पेशंटला ऑपरेशनसाठी घेतो. म्हणूनच लवकर रिव्हर्स या. तर तुम्हाला आजच्या भागात काय करायचं आहे, तेल खाणं हे तुम्हाला बंद नाही म्हणत मी तुम्हाला, कमी करा. कारण की आपल्या शरीराला तेलाची आवश्यकता आहे, परंतु आपल्या शरीराला किती तेलाची आवश्यकता आहे, फक्त पोह्यांचा चमचा भरून दुपारी, म्हणजे जेवणामध्ये तुमचं टोटल नाश्ता आणि जेवण असं तुमचं दुपारपर्यंत तुमच्या शरीरामध्ये फक्त पोह्यांचा 1 चमचा तेल गेलं पाहिजे आणि रात्री तुमच्या शरीरामध्ये पोह्यांचा 1 चमचाभर तेल गेलं पाहिजे. मग तुम्ही शेंगदाण्याची चटणी खा किंवा शेंगदाण्याचं ऑइल. शेंगदाण्याचं ऑइल हे सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही म्हणाल शेंगदाण्याच्या ऑइलमध्ये भरपूर फॅट्स असतात, त्याच्यामध्ये आवश्यक तेवढ्या कॅलरीज आहेत, परंतु शेंगदाणा तेल हे आपल्या हाडांना मजबूत करतं. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे, त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन्स आहेत की जे आपल्या हाडांना आवश्यक आहे आणि आपल्या शरीराला आवश्यक आहे. म्हणून तुम्ही शेंगदाणा तेल संपूर्ण दिवसभरात फक्त पोह्यांचे 2 चमचे तुमच्या शरीरात गेलं पाहिजे आणि दॅट विल बी मोर बेटर कम्पेअर टू अदर ऑइल्स, इडेबल ऑइल्स. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आम्ही इतर कंपन्यांचे जे काय येतं की ज्याच्यामध्ये फॅट्स कमी असतं, बऱ्याच कंपन्यांचे तेल आता येतात असे, ते तुम्ही टेस्ट करून त्याच्यात किती कॅलरीज आहे, ते फिल्टर किती केलेले आहेत, कोणतं आहे हे तुम्ही सगळं चेक करून तुम्ही खाऊ शकतात. परंतु माझा तरी असा सल्ला आहे की तुम्ही शेंगदाणा तेल किंवा तिळीचं तेल तुम्ही खाऊ शकतात. तेवढंच फक्त आपल्या शरीराला आवश्यक आहे. त्याच्याने आपले म्हणजे संधिवाताचा त्रास होणार नाही, आपले सांधे, आपले हाडं बळकट होतील शेंगदाणा तेलाने आणि तिळीच्या तेलाने. तर कोकोनट ऑइलसुद्धा बऱ्याच प्रमाणात हे स्वयंपाकात वापरले जाते, म्हणजे खोबऱ्याचं तेल. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही या तिघही तेल, तिळीचं तेल, शेंगदाण्याचं तेल किंवा खोबऱ्याचं तेल, या तिघांपैकी तुम्ही कोणतेही एक तुम्ही जे आवडत असेल ते तुम्ही वापरू शकतात तुमच्या रोजच्या स्वयंपाकामध्ये, जेवणामध्ये. तर हे आहे आजचं महत्त्वाचं सगळं. कारण की तुम्ही म्हणाल तेल, तुम्हाला मी सांगितलं याच भागात की तेलाने काय होतं. तेलामध्ये सुद्धा भरपूर सारे फॅट्स असतात. इतर जे आपण ते तेल आणि माहिती नाही ते तेल कशापासून बनलेलं आहे, चरबीपासून बनवलेलं आहे का कशापासून आहे, हे डायरेक्ट फॅक्टरीत गेल्यावरच कळेल की ते तेल कसं बनलेलं आहे. म्हणून हेच. आणि जर तुम्हाला शुद्ध घाण्याचं जर तेल मिळत असेल तर ते तर खूपच उत्तम आहे. घाण्यामधून जर तुम्ही तेल आणलं, तिळीचं किंवा शेंगदाण्याचं किंवा खोबऱ्याचं, ते तुम्ही स्वयंपाकामध्ये जर वापरलं तर तुमचं आरोग्य कधीही खराब होणार नाही, तुमच्या शरीरामध्ये कधीही फॅट्स जमा होणार नाही आणि फॅट्स जमा झाले नाही म्हणून ते कोलेस्ट्रॉल पण वाढणार नाही आणि हृदयविकाराचा कुठलाही झटका पण येणार नाही आणि हृदयविकारापासून तुम्ही सदैव सुरक्षित राहाल आणि तुमच्या शरीरामध्ये जेवढे आवश्यक आहे तेवढेच तुमच्या शरीरामध्ये फॅट्स राहतील, की तेवढे इसेन्शियल फॅट्स म्हणतात त्याला. तर आपण अशा पद्धतीने सगळं या भागामध्ये बघितलेलं आहे. कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ? तुम्हाला जर योग्य वाटला नसेल तर तुम्ही इतरांना तो शेअर करा. या व्हिडिओची इतरांना फार आवश्यकता आहे. आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे, त्यामुळे सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण की सगळ्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि ते सुद्धा त्यांची तब्येत चांगली करतील, आरोग्याचं जपतील आणि आरोग्याच्या आपण जर आपल्याला शरीरामध्ये जर फॅट्स वाढला असेल तर कसं रिव्हर्स यायचं आहे हे पण त्यांना ज्ञान होईल या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आठवणीने आपले सात्विक लाईफ चॅनलशी जुळून राहा. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. घंटीचे बटन दाबल्यानंतर ऑल हा पर्याय निवडा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा. सो थँक्यू व्हेरी मच. नेहमी तुम्ही आनंदी आणि
निरोगी रहा, सात्विक रहा, सात्विक लाईफसोबत.